नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण ढोकळा बनवणार आहोत। हे बघा, छान असा जाळीदार आणि एकदम मऊ लुसलुशीत ढोकळा घरच्याच साहित्यापासून बनवणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी सर्वात आधी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून स्टँड ठेवून घेतला आणि हे झाकण ठेवून आता आपण गरम होण्यासाठी ठेवून घेऊया। इथं मी ढोकळा बनवण्यासाठी केकचं भांडं घेतलं। त्यामध्ये 2-3 थेंब तेल टाकून हे असं व्यवस्थित या भांड्याला सर्व साईडनी लागण असं लावून घ्यायचं। आणि इथं मी आता 1 वाटी बेसन पीठ घेतलं, ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला बेसन पीठ इथं चाळूनच घ्यायचं। आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकलं, 1 चम्मच साखर टाकली आणि अर्धा चम्मच इथं हळद घेतली। हे बघा, आणि तेल आपल्याला 2 पळ्या घ्यायचे आहे। म्हणजे पोहे खायचे जे चम्मच असतात त्याने 4 चम्मच तेल घ्यायचं। आणि इथं आपल्याला आता पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर थोडं गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी 2 चम्मच साखर टाकू शकता, पण इथं मी साखर कमी घेतली कारण की आपण नंतर पण वरून गोड पाणी टाकतो। तर आपल्याकडे इथं लिंबू सत्व नसल्यामुळे इथं मी लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे। 1 लिंबू इथं मी पिळून घेतला आणि इथं खाण्याचा सोडा आहे, तो चिमूटभर टाकून घेतला। इथं सोडा टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेतलं आणि लगेचच आपण ह्या केकच्या भांड्यामध्ये हे बॅटर असं टाकून घेतलं आणि आपल्याला ही प्रोसेस इथं लवकर करून घ्यायची आहे। हे बघा, इथं 15 मिनिटात आपण हा ढोकळा खोलून बघितलेला आहे। तर आपण थोडासा सुरीनं असा चेक करून बघितला तर आणखी आपल्याला इथं 3 ते 4 मिनिटं ठेवून घेतला। हे बघा, आपला ढोकळा इथं खूप छान जाळीदार असा तयार झालेला आहे, वरूनच दिसत आहे। तर इथं आपण तडका देण्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलं। त्यानंतर मोहरी तडतडून दिली, कढीपत्ता टाकला आणि अर्धा ग्लास पाणी टाकलं। यामध्ये मी 2 ते 3 चम्मच साखर टाकून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर इथं पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे। हे बघा, आपलं इथं तडका तयार झालेला आहे। तर आपण इथं ढोकळा एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। बघू शकता किती छान असा पंची झालेला आहे। इथं मी चाकूनं कट करून घेत आहे। बघा, किती जाळीदार आणि मऊ लुसलुशीत ढोकळा आपला तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा असा ढोकळा घरच्या घरी साहित्यामध्ये बनवू शकता। 1 वाटी बेसन पिठापासून इतका सारा ढोकळा बनतो आणि नाश्त्यासाठी तर हा ढोकळा खूप छान आहे, एकदम झटपट बनतो। इथं आपण तडका बनवलेला आहे, तो आपण इथं टाकून घेऊया। हा तडका टाकल्यामुळे आपण ज्यावेळेस खातो त्यावेळेस घशामध्ये अडकल्यासारखं होत नाही, त्यासाठी हा तडका टाकणं खूप जरुरी आहे। ढोकळा बनवण्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।